हाय सगळ्यांना, आता वाजले 8. माझा स्वयंपाक व्हायचा आहे. आज मी स्वयंपाक करत नाही. आज बघा मी काय बनवते, चला तुम्हाला दाखवते. आज मी बनवणार आहे पावभाजी. हो बघा, ही गोबी घेतली आहे आणि थोडीशीच बनवणार आहे मी पावभाजी. वांगे आणि आलू एवढा घेतला आहे. आता याची करते मी पावभाजी. याला आता चिरून घेते पहिले आणि मग वाफलून घेते. चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा, आता मी याच्यामध्ये कांदे पण चिरून घेतले आहे, 1 टमाटर, थोडे लसूण आहेत, अद्रक आणि मटर नाही सॉरी बटर आणि ही कोथिंबीर आणि माझं हे गरम आहे हे वापरून पण झालेलं आहे माझं. आलू, गोबी आणि वांगे आणि इथं ठेवली आहे कढई. आता चला म्हणते मी, आता सुरुवात करते. आता बघा, मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता कसं करते बघा. आता तुम्ही कशी माझी काय म्हणते कशी माझी पद्धत आहे मांडायची, कशी नाही तुम्हाला दाखवते. तेल चला, आता माझं तेल झालं आहे गरम. त्याच्यामध्ये टाकते आता जिरा झाला. आता हे टाकते लसूण. आता याला शिजू देते. आता टाकते कांदा. आता कांद्याला थोडंसं शिजू देते. आता थोडे कांदे शिजले, याच्यामध्ये टाकते आता टमाटर. आता परतून देते आणि बटर टाकते. चला, आता पुढची विधी समोर दाखवते. आता याच्यामध्ये मी अद्रक किसून टाकणार आहे. मी अद्रक पण किसून टाकला आणि याला आता थोडंसं परतून घेते. बटर विरघडलेला आहे थोडा. चला, आता याच्यामध्ये मी तिखट मीठ टाकून घेते. बघा, याच्यात तिखट मीठ हळद टाकलं आहे. आता हा किचन किंग मसाला टाकते थोडा आणि याला परतून घेते. चल, पावभाजी मसाला आणला. आता याच्यामध्ये नाही, दूध नाही घेऊन ये. याच्यामध्ये मी पण हे का म्हणते बोलणं लडफडून राहिला. हे का म्हणते रेले पावभाजी मसाला टाकते आता याच्यामध्ये. तेव्हा टाकलं नव्हतं, आता आणलं. आता तेवपर्यंत हे होऊन जाते कांदे वगैरे. आता बघू, आता साईलनं काय काय आणलं ते दाखवते. आता साईलनं ऑलआउट आणलेला आहे. हा बघा, मच्छर खूप आहे. ते आहे मशीन पण कामच नाही करत. हे बघा, हे आणले, इथे लावली पण आहे. आणखीन काय घेऊन आलेला आहे? हा जान, काय आणलं आणखीन? फ्रीजमध्ये ठेवले ते बघा. हॉर्लिक्सचा डबा घेऊन आलेला आहे. छोटासाच घेऊन आला का रे तू? मग किती आहे हा? 200 ग्राम का 500 ग्राम? 200 काय 200 ग्राम. हो का? ठीक आहे. चला, आता तोपर्यंत मी आपली पावभाजी बघते आणि हा कुकर खोलते. आता साहिल आणखीन पुन्हा बटर घेऊन आलेला आहे आणि पाव. चला, आता कुकरला खोलून घेते. नंतर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कुकर पण खोललाय. आता मॅश करून घेते. मॅश करून घेते पहिले. मॅश करून पण झालं. आता याच्यामध्ये टाकते. कांदे पण झाले. याला परतून घेते. आता बघा, याच्यात थोडा बटर टाकते. तेव्हा थोडा टाकला आणि आता थोडा वरून. आणि हे पावभाजी मसाला थोडं ठेवलं होतं
ते पण टाकून देते पूर्ण. मी पहिले टाकते आणि नंतर टाकते. आणि ही कोथिंबीर टाकते, धुवून घेतलेली आहे. आता या परतून घेते. हे बघा अशी झाली पावभाजी. याला मी आता 2 मिनटं झाकून घेते. बघते भाजी. बघा वाव, बढिया, मस्त तर्री झाली. आता आपली भाजी तयार. शेकायचे आहे पाव. साईल शेकते पाव. आता साईल आल्यानंतर साईल पाव शेकणार. तर मी म्हटलं साईल पाव शेकेल. साईल म्हणते मी काही शेकत नाही, कारण की तो आहे फोनवर बिझी. चला आता मीच पाव शेकून घेते. साईल कशी वाटते तुम्हाला पावभाजी? नक्कीच कमेंट करून सांगा. साईलनं पाव शेकलेले. हे पाव आहे, भाजी आहे. नक्कीच सांगा. या पण तुम्ही पण या खायला. चला बाय, गुड नाईट.